मित्रांनो, विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे सोनं वाटण्याची प्रथा आहे. सोनं म्हणजे खरं सोनं नाही, अलंकार नाही, तर हे सोनं म्हणजे झाडाची पानं, आपट्याची पानं. हे सोनं वाटल्यामुळे पैशाची श्रीमंती प्राप्त होत नाही, तर मनाची श्रीमंती प्राप्त होते. मनाची श्रीमंती काय असते? तर प्रेम, आपुलकी, आदर, एक दुसऱ्यांच्या प्रती असलेला स्नेह. आणि ही श्रीमंती जर माणसाला मिळाली तर त्याचं मळालेलं मन निर्मळ होऊन जातं आणि तो खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. आजच्या या स्पर्धेच्या जगामध्ये खोटा मान, धन, प्रतिष्ठा, पद या गोष्टींच्या मागे लागून माणूस खरी श्रीमंती काय असते हे जणू विसरून गेला की काय असं वाटतं. आणि ह्या आपट्याच्या पानं वाटण्याच्या पाठीमागे हाच हेतू असावा कदाचित, की खरी श्रीमंती धनात नाही. मित्रांनो, अशा या विजयादशमीच्या दिवशी, या दसऱ्याच्या दिवशी आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशी इच्छा व्यक्त करतो की आपण सर्वांनीच धनानं श्रीमंत होण्यापेक्षा आपलं मन कसं श्रीमंत होईल या दृष्टीनेही प्रयत्न करावा. आणि या पाठीमागचा, हे आपट्याची पानं वाटण्या पाठीमागचा कदाचित हाच उद्देश असावा की या मानव जातीला कळावं की खरी श्रीमंती धनाच्या श्रीमंतीत, पदाच्या श्रीमंतीत, प्रतिष्ठेच्या श्रीमंतीत किंवा खोट्या मानाच्या श्रीमंतीत नसून ती आपल्या मोठ्या मनाच्या श्रीमंतीत असावी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.